नागपुर जबलपुर राष्ट्रीय राजमार्ग पर खैरी शिवार में 27 सितंबर 2024 को हुई बड़ी गांजा तस्करी मामले का फरार आरोपी आखिरकार पुलिस के हत्थे चढ़ा। पुरानी कामठी पुलिस ने बिहार राज्य के कैमूर जिले के करनपुरा गांव से आरोपी कुणाल किशोर सिंह 40 वर्षीय को गिरफ्तार किया है। मामला उस समय उजागर हुआ था जब ट्रैवल बस में झगड़े के दौरान आरोपी ने बैग छोड़कर भागने की कोशिश की। पुलिस उप निरीक्षक राजेश लोही की टीम ने बस की तलाशी ली और उसमें से 26 किलो 128 ग्राम गांजा बरामद किया गया, जिसकी कीमत करीब 5,22,000 रुपए आकी गई थी। घटना के बाद आरोपी फरार हो गया और पिछले 10 महीनों से पुलिस को चकमा दे रहा था। पुरानी कामठी पुलिस ने एनडीपीएस एक्ट के तहत मामला दर्ज कर लगातार खोजबीन शुरू रखी थी। आखिरकार बिहार से दबिश देकर आरोपी को गिरफ्तार किया गया और न्यायालय में पेश किया गया। अदालत ने आरोपी को 3 दिन की पुलिस कस्टडी में भेज दिया है। वरिष्ठ पुलिस निरीक्षक प्रशांत जुमड़े ने बताया कि पूछताछ में और भी कई तस्करी के राज सामने आ सकते हैं। मागच्या वर्षी 9व्या महिन्यामध्ये आपल्या नागपूर जबलपूर हायवेवरती एका ट्रॅव्हल्समध्ये एका आरोपीने आपल्यासोबत गांजा बाळगून तो वाहतूक करत होता। तर त्याला त्या बॅग्स होत्या, त्या बॅग्सच्या भाड्याकरिता किरायाकरिता त्या ट्रॅव्हल्समधील चालक आणि जो वाहक आहे यांच्याशी वादविवाद झाला आणि त्या वादविवादामध्ये तो त्याच्याकडल्या बॅग सोडून पळून गेला होता आणि त्या ट्रॅव्हल्सच्या चालक आणि वाहक या दोघांना थोडासा संशय आला। मग त्यांनी ती माहिती आपल्या क्राईम पथकाला दिलेली होती युनिट 5ला आणि युनिट 5नी मग घटनास्थळी येऊन जेव्हा पाहिलं त्यात त्यांना गांजा वगैरे आढळला आणि त्यांनी तो गांजा जप्त करून पोलीस स्टेशनला तशी फिर्याद दिली होती। त्यामध्ये जो पळून गेलेला इसम होता त्याचं एक आधार कार्ड आपल्याला मिळालेलं होतं, परंतु त्या आधार कार्डमधून नेमकं तो आहे नाही आहे हे काही क्लिअर होत नव्हतं आणि मग त्यानंतर आम्ही मान्य वरिष्ठांची परवानगी प्राप्त केली आणि आता परवाच्या दिवशी आमच्या पोलीस स्टेशनचे API हिवरकर यांनी आपल्या 2 कर्मचाऱ्यांसह स्वतः त्या पत्त्यावर गेले, तिथे माहिती घेतली आणि सापळा रचून त्याला ताब्यात घेतला आणि त्याला अजून उद्यापर्यंत त्याचा PCR प्राप्त केलेला आहे।